नमस्कार मित्रांनो, मी विशाल सर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आहे आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनल मिशन ऑफिसर्सवर. मित्रांनो, आपण सिरीज जी सुरू केलेली आहे आपल्या टार्गेट टार्गेट म्हणजे आपलं मिशन कंबाईन MPSCची कंबाईन जी परीक्षा होणार आहे 3-4 महिन्यानंतर 2024 त्यामध्ये येणारे गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे. हा आपला मिशन आहे किंवा हा आपला टार्गेट आहे. त्यासाठी आपण 10-10 प्रश्नांची एक सिरीज सुरू केलेली आहे. मागचे 3 व्हिडिओ यूट्यूबवर मी टाकलेले आहेत आणि हा चौथा व्हिडिओ की तुम्ही जर MPSC कंबाईन 2024 जर देणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला 20 प्रश्न गणित आणि बुद्धिमत्ताचे सॉर्ट आउट करणे आहे आणि ते 20च्या 20ही प्रश्न तुम्हाला सहज गुण देऊन जातात. ऑलमोस्ट असं बघण्यात आलेलं आहे की MPSCचे विद्यार्थी स्पेशली गणित आणि बुद्धिमत्ता याचे प्रश्न अटेम्प्ट करत नाही किंवा त्याकडे लक्ष देत नाही. ते GK GS जे असतं त्या प्रश्नांकडेच ते धाव घेतात. पण तुम्हाला सर्वच्या सर्व क्वेश्चन्स गणित आणि बुद्धिमत्ताचे हे फ्रीचे मार्क्स देऊन जातात. जर थोडासा जर अप्रोच जर तुमचा चांगला असेल गणिताचा किंवा थोडंफार गणिताचं नॉलेज असेल, कॅल्क्युलेशनचं नॉलेज असेल तर सहज गुण देऊन जातात. हा जो पार्ट 4 तयार करताय यामध्ये सुद्धा 10 प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आलेले आपल्याला बघायचे आहेत, जे यापूर्वी प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स मध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर हे सुद्धा बघणे यावरून एक अंदाज आपल्याला असा येऊ शकतो की समोर जे कंबाईनची परीक्षा होणार आहे त्यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारण्यात जाऊ शकतात. राईट. तर 10 प्रश्न आपल्याला बघणे आहे. बघा, क्वेश्चन नंबर 1 हा प्रश्न आला आहे, गट क सेवा राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023. आता जी 17 डिसेंबरला जी परीक्षा झाली 17 डिसेंबर 2023ला त्यामध्ये आलेला हा प्रश्न होता की मुख्य परीक्षा मेन्सला आलेला की जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या निम्मे म्हणजे अर्धे, बरं का, निम्मे होईल बोलताय. निम्मे आहे असं नाही, निम्मे होईल जर आपण त्याच्या भावाच्या सध्याच्या वयात 2 वर्ष भर घातली तर. त्याच्या भावाचे सध्याचे वय काहीतरी असेल, त्याच्यामध्ये जर 2 वर्ष भर घातली म्हणजे 2 वर्षांनी जर वाढवले तर जॉनचे वय त्याच्या भावाच्या वयाच्या अर्धे होईल बोलतात. याचा अर्थ असा की जर याला रिव्हर्स प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं की जॉनचे आजचं जे वय आहे त्याची जर दुप्पट केली आणि त्याच्यामधून 2 वजा केले तर तुम्हाला जॉनच्या भावाचं वय मिळू शकतं. राईट. प्रश्नामध्ये तेच विचारलं आहे की जर जॉन 30 वर्षाचा आहे तर त्याच्या भावाचे वय किती. बघा, जॉन 30 वर्षाचा आहे, 30ची जर दुप्पट केली तर 60 होतात. बट 60 हे जॉनच्या भावाचं वय नाही. जॉनच्या भावाचं वय याच्यापेक्षा 2 ने कमी असायला पाहिजे. 2 ने कमी असेल जॉनच्या भावाचं वय तर 60 मधून 2 कमी करू तर जॉनच्या भावाचं वय सहज तुम्हाला काढता येईल, ते 58 वर्ष असायला पाहिजे. बघा, तर कंडिशन सॅटिस्फाईड होतं का की जॉनच्या भावाचं वय आहे 58 वर्ष, याच्यामध्ये जर 2 बेरीज केली तर जॉनच्या भावाचं वय होतं 60 वर्ष आणि जॉनचं वय त्याच्या भावाच्या वयाच्या अर्धे आहे, म्हणजे 60च्या अर्धे बघा 30 वर्ष. केव्हा होईल? 2 बेरीज केली तर. म्हणजे तुमच्या क्वेश्चनचा आन्सर 58. एकदम साधा आणि सोपा प्रश्न होता आणि मेन्सच्या परीक्षांमध्ये राज्यसेवा मेन्स आता 2023ला झाली होती त्यामध्ये आलेला हा प्रश्न आहे. राईट. असेच आपल्याला 10 प्रश्न डिस्कस करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 1 झालाय, समोर बघूया क्वेश्चन नंबर 2. हा सुद्धा गट क सेवा मुख्य परीक्षेमध्ये आलेला आहे. एकदम साधा प्रश्न आहे, एकदम साधा. आता यामध्ये काही काही विद्यार्थ्यांनी चुकी ही केली की एक बेरीज केली किंवा एक कमी केला मीन्स रूलनुसार, पण यामध्ये तसं नाही. एक 30 मुलांची रांग आहे, यामध्ये पी हा उजव्या टोकापासून चौथ्या स्थानी, उजवा टोक जर हा असेल तर इथून चौथ्या स्थानावर कोण बसलेला आहे? हा पी बसलेला आहे. चौथ्या स्थानावर मी शेवटून चौथ्या स्थानावर पी आहे. चौथ्या स्थानावर असेल म्हणजे हा पहिला स्थान, हा दुसरा स्थान, हा तिसरा आणि चौथा, म्हणजे 4 विद्यार्थी इथे गेले, म्हणजे 4 टोटल काउंटिंग मध्ये आले. त्यानंतर आणि डब्ल्यू हा कोण? डब्ल्यू हा डाव्या टोकापासून 10वा आहे. ही डावी टोक इथून 10व्या नंबरवर कोण आहे? डब्ल्यू आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 विद्यार्थी इथे पण झाले किंवा 10 व्यक्ती इथे पण बसले. क्वेश्चन अगदी साधा आणि सोपा विचारलाय. तर पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती मुले आहेत? पी आणि डब्ल्यू यांच्यामध्ये किती मुले? टोटल तर 30 आहेत, त्यापैकी हे तर कंप्लीट 10 झालेत आणि हे कंप्लीट 4 झालेत. राईट.
कंप्लीट 10 हे झाले, कंप्लीट 4 म्हणजे 14 विद्यार्थी किंवा 14 उमेदवार किंवा 14 व्यक्ती तर झाले आहेत. आता राहिलेले जे असतील, राहिलेले 30 मधून 14 जर वजा केले तर यांच्या दरम्यान 16 विद्यार्थी किंवा 16 व्यक्ती असायला पाहिजे असं सहज म्हणता येईल बरं का. आता काही काही विद्यार्थ्यांना प्रश्न असा मी याच्या पूर्वी बघितलेले आहेत, यांनी जर आपली जागा चेंज केली तर हा कोणत्या नंबरवर येईल, त्यामध्ये एक बेरीज केला जातो बरं का. इथे एक बेरीज करण्याची गरजच दिसत नाही. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचे उत्तर 16 व्हायला पाहिजे ऑप्शन नंबर सेकंड. राईट. काही काही विद्यार्थ्यांनी एक बेरीज करून 17ला टिक केलं, जे उत्तर चुकलेलं होतं. गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 हा सुद्धा त्याच परीक्षेमध्ये आलेला प्रश्न होता. राईट. चला 2 प्रश्न झाले, समोर पुन्हा 8 प्रश्न आपल्याला बघायचे. नंबर 3 ला येऊया. नंबर 3, एका परीक्षेत 35% विद्यार्थी पास झाले होते व 455 विद्यार्थी नापास झाले. साधा सोपासा पर्सेंटेजशी रिलेटेड प्रश्न क्वेश्चन की एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी हे पास आहेत आणि 455 विद्यार्थी हे नापास आहेत. राईट. लक्षात घ्या, 35% जर पास असतील, 35% जर पास असतील तर त्याच्या उलट 100 मधून 35 म्हणजे 65% हे नापास असायला पाहिजे. 65% हे नापास असायला पाहिजे आणि 65% नापास त्यांची संख्या दिलेली आहे तुम्हाला, किती दिली आहे? 455. म्हणजे 455 विद्यार्थी हे 65% आहेत. आता इथे आपला सिमिलॅरिटीचा रूल लागू होत आहे की 455 विद्यार्थी हे किती टक्के आहेत? 65. तर 65 ने भाग देऊ तर 1% तयार होईल आणि गुणीला जर 100 केले तर एकूण विद्यार्थी त्या परीक्षेतले आपल्याला मिळतील. हा आपला फंडाचा आहे, खूपदा आपण वारंवार वापर केलेला आहे. आणि हा प्रश्न गट क संयुक्त म्हणजे कंबाईनला आलेला आहे 2021 ला पूर्व परीक्षेमध्ये. राईट. कॅल्क्युलेशन बरोबर करा, प्रश्नाचं उत्तर घेऊन जा, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते. चला, जर 5 ने जर भाग दिला तर 13 पंचे 65 होतो. 5 ने इथे भाग दिला, 5 9 45 आणि 5 1 5. पुन्हा या 13 ने या 91 मध्ये भाग दिला तर 13 7 91 आणि 7 गुणीला 100 म्हणजे एकूण 700 विद्यार्थी त्या परीक्षांमध्ये असायला पाहिजे असं या प्रश्नाचं ते उत्तर तयार होईल ऑप्शन नंबर सेकंड. खूपच साधे आणि सिंपलचे प्रश्न असतात, तुम्हाला थोडंफार नॉलेज असायला पाहिजे. आणि हे सर्व आपण आपल्या ॲपमध्ये शिकून चुकलेलो आहे बरं का. ॲपमध्ये सर्व पर्सेंटेज पासून तर इतर सर्व टॉपिकचे लेक्चर्स एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने शॉर्टकटने सॉल्व्ह केलेले आहेत, शिकवलेले आहेत. तुम्हाला त्यांचा वापर करता आला पाहिजे. चला क्वेश्चन नंबर 3च्या नंतर येऊया क्वेश्चन नंबर 4 ला. एका शाळेत मुली व मुले यांचे गुणोत्तर 4:5. हा सुद्धा साधा आणि सोपा गुणोत्तर आणि प्रमाणाचा प्रश्न दिसत आहे. 4:5 मुले आणि मुली आहेत, सॉरी मुली आणि मुले, मुली आधी आहेत आणि मुली नंतर आहेत. यांचा रेशो दिला आहे 4:5. 4:5 हा रेशो दिलेला आहे. मुली आधी आहेत आणि मुले नंतर. मुलींची संख्या 76 आहे, ही मुली यांची संख्या आहे 76. तर या 4 ला कितीने गुणाकार केला तर 76 येईल, तर 19 ने गुणाकार केला तर 76 येईल. आणि रेशोचा नियम हाच बोलताय, याला जर 19 ने गुणाकार करत असाल तर याला सुद्धा 19 ने गुणाकार करावा लागेल. 19 गुणीला 5 म्हणजे 95 ही मुलांची संख्या होईल. आणि प्रश्न सुद्धा हाच विचारलाय की मुलींची संख्या 76 असेल तर मुले किती, तर मुलांची संख्या किती असायला पाहिजे, तर ती 95 असायला पाहिजे, जी ऑप्शन नंबर सेकंड मध्ये मिळते. गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021, पुन्हा कंबाईन मध्ये 2021 ला आलेला हा प्रश्न आहे. फ्रीचा मार्क असतो, तुम्हाला त्याला कॅश करता आले पाहिजे, एकदम फ्री. साधे सोपे प्रश्न असतात, पण विद्यार्थी या प्रश्नांकडे बिलकुलही लक्ष देत नाही, स्पेशली एमपीएससी करणारे. बट तुम्ही द्या बरं का, तुम्ही जे माझे व्हिडिओ बघत असाल, समोर जर कंबाईनची जी परीक्षा होणार आहे त्याच्यामध्ये 20 प्रश्न आहेत, 20 पैकी ऍटलिस्ट 15 तरी गुण तुम्हाला मिळालेच पाहिजे. हाच उद्देश आहे बरं का. हे जे व्हिडिओ आपण तयार करतोय, ही जी सिरीज तयार करतोय, त्याचा उद्देश मात्र हाच आहे. चला नेक्स्ट ला येऊया. एका संख्येला 7 ने गुणून 5 ने भागायचे होते. राईट. गट क मुख्य परीक्षा सहाय्यक विक्रीकर टॅक्स असिस्टंटला आलेला 2022 ला मुख्य परीक्षा मेन्सला आलेला प्रश्न आहे बघा, की थोडासा अनालिटिकल क्वेश्चन आहे की एका संख्येला 7 ने गुणून, समजा ती संख्या असेल x, याला कितीने गुणायचा होता? 7 ने. 7 ने गुणून 5 ने भागायचे होते. कितीने भागायचे होते? 5 ने. पण झालं असं की एरर मध्ये की परंतु त्याऐवजी 5 ने गुणून 7 ने भाग दिला, परंतु या x ला कितीने गुणलाय? 5 ने गुणून कितीने? 7 ने भाग दिला.
7/5 ने गुणाकार करायचा होता, पण 5/7 ने गुणाकार करण्यात आला. तर तेव्हा उत्तर 25 आले. ज्यावेळेस ही चूक झाली त्यावेळेस उत्तर किती आले? 25. आणि प्रश्न हा विचारलाय तर खरे उत्तर काय? खरे उत्तर काय म्हणजे या समीकरणाचे उत्तर काय असा प्रश्न होता. चला सॉल्व्ह करूया. बघा 5 आणि 5 25 ला भाग दिला, 5 5 25 आणि 7 जर इकडे गेली तर याच्यासोबत गुणाकार होईल. तर x ची किंमत 7 गुणिला 5, x ची किंमत मिळाली तुम्हाला 35. ही x ची किंमत आहे बरं का, तुमच्या प्रश्नाचं उत्तर नाही आहे, तुम्हाला उत्तर काढायचं आहे. ती तर x ची किंमत मिळाली, ही x ची किंमत इथे आपण ठेवून देऊया. x ची किंमत 35 ठेवली तर 35 गुणिला 7 भागिला हा 5 होईल. इथून आपल्याला खरे उत्तर मिळेल. 5 ने याला भाग दिला, 5 7 35 आणि 7 गुणिला 7 म्हणजे 49 हे खरे उत्तर असायला पाहिजे. खरे उत्तर काढायचे x ची किंमत ती संख्या काढायची, ती संख्या विचारली असती तर उत्तर असतं 35. बट खरे उत्तर काय? तर खरे उत्तर असायला पाहिजे ऑप्शन नंबर 3 सी 49. थोडासा हलका फुलका कॅल्क्युलेटिव्ह टाईपचा क्वेश्चन होता, पण तुमचे कॅल्क्युलेशन चांगले आहेत तर असे प्रश्न सहज तुम्हाला जमतील. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 6 पर्सेंटेजशी रिलेटेड क्वेश्चन दिसतोय आणि हा विचारण्यात आलाय गट ग मुख्य परीक्षा, पुन्हा मेन्सला आलेला क्वेश्चन आहे. सहाय्यक विक्रीकर 2022 टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षेला 2022 ला की 3 चौकार आणि 8 षटकार मिळून 110 धावा केलेल्या फलंदाजाच्या पडून काढलेल्या धावांची टक्केवारी काढायची. थोडंफार क्रिकेटचं नॉलेज तुम्हाला असेलच. चौकार म्हणजे एक चौकार म्हणजे 4 धावा मिळतात आणि एक षटकार म्हणजे 6 धावा मिळतात. त्याने किती चौकार काढले आहेत? 3 चौकार. 3 चौकार काढले आहेत तर 3 गुणिला 4 12 धावा तर चौकारने झाले आहेत. 8 षटकार मारले, 8 षटकार, एका षटकाराला 6 धावा म्हणजे 48 धावा षटकाराने. तर चौकार अधिक षटकार मिळून त्याने 60 धावा काढल्या. 60 धावा काढल्या. प्रश्न हा विचारलाय की पडून काढलेल्या धावांची टक्केवारी किती? चौकार आणि षटकाराला पडण्याची गरज पडत नाही. त्याने काढल्या होत्या 110 धावा. त्यापैकी 60 धावा ज्या आहेत या चौकार आणि षटकाराच्या आहेत, म्हणजे पडून काढलेल्या धावा असायला पाहिजे 50. पडून काढलेल्या धावा असायला पाहिजे 50 आणि याची टक्केवारी तुम्हाला काढायची आहे. पडून काढलेल्या धावांची म्हणजे या 50 ची टक्केवारी काढायची आहे. याला एकूण ज्या धावा आहेत 110 त्याच्या 1% आपण भाग देत असतो. टक्केवारी आपण शॉर्टकट मध्ये हे शिकलोय. टक्केवारी काढायची असेल तर दिलेल्या संख्येला एकूणच्या 1% भाग देऊ. तर 110 चा एकूण जर केला तर तो होतो 1.1. डेसिमल पॉईंट जर सारखा केला तर वर तयार होतोय 500 आणि खाली तयार होतोय 11. 11 ने 500 मध्ये पूर्णपणे भाग जाणार नाही. तर याचे उत्तर डेफिनेटली एक तर डेसिमल पॉईंट मध्ये किंवा मिक्स फ्रॅक्शन मध्ये असायला पाहिजे. तर ऑप्शन मध्ये 2 मिक्स फ्रॅक्शन दिसत आहेत. कोणता तयार होतोय बघूया. 11 चौक 44, 6 शिल्लक, 60 पर्यंत 11 पाची 55 आणि 5 शिल्लक त्याला लिहितो आपण वर आणि हा लिहितो खाली, म्हणजे इतके टक्के असायला पाहिजे. तुम्हाला सिंपल फ्रॅक्शन आणि मिक्स फ्रॅक्शन यांचे कन्व्हर्जन्स माहिती आहेतच असं मी गृहीत धरतोय. तर 5/11% असं कुठे मिळेल का? तर यस मिळतंय, ते ऑप्शन नंबर 2 हे आन्सर असायला पाहिजे. पर्सेंटेज एकदम साधा आणि सोपा असतो. विथ टॅक्टिक वेजने मीन्स फॉर्म्युले वापरण्याची गरज नाही. राईट, हे सुद्धा आपण शिकून चुकलेलो आहे. चला क्वेश्चन नंबर 6च्या नंतर येऊया क्वेश्चन नंबर 7 ला. क्वेश्चन नंबर 7 हा ब्लड रिलेशन चा मीन्स नातेसंबंधाचा क्वेश्चन दिसत आहे आणि हे सुद्धा प्रश्न अगदी साधे आणि सोपे असतात. फक्त तुम्हाला काय करायचं असतं की जे दिलेले इन्स्ट्रक्शन आहे फक्त त्याला फॉलो करा, ऑटोमॅटिक उत्तर तयार होतं. डेफिनेटली बरोबर तयार होतं की ए हा सी चे ए हे सी चे वडील आहेत. ए हे वडील आहेत, वडील म्हणजे मेल जेंडर कुणाचे? सी चे. तर सी ला आपण खाली लिहूया, मुलगा दाखवूया. राईट, हे सुद्धा आपण मीन्स फॅमिली ट्री कशी तयार करायची, कुठे कोणतं साईन इंडिकेट करायचं हे सर्व आपण शिकून चुकलेलं आहे. ए हे सी चे वडील आहे. डी हा बी चा मुलगा आहे. बरं, यांच्यामध्ये दिसत नाही तर डी हा बी चा मुलगा, बी ला एक मुलगा आहे डी. राईट, मुलगा आहे, डी हा मुलगा आहे म्हणून डी ला आपण साइन इंडिकेट केलं. राईट, बी कोण आहे? आई आहे की वडील आहे हे माहिती नाही. इथे ए वडील होते, ए आहेत वडील. बट सी कोण आहे? मुलगा आहे की मुलगी आहे हे माहिती नाही, त्यामुळे त्यांना साईन देता येणार नाही. राईट, ई हा ए चा भाऊ आहे. ई हा ए चा भाऊ, ए ला एक भाऊ आहे तो आहे ई, आणि ई हा भाऊ आहे तर मेल जेंडर म्हणजे पुरुष आहे, त्यामुळे आपण त्यांना प्लसचं साईन देऊ.
त्यानंतर सी ही डी ची बहीण आहे. कोण? ही सी. ही सी डी ची बहीण आहे. तर सी ही बहीण असेल तर निगेटिव्ह जेंडर होईल आणि सी ही डी ची बहीण आहे तर हे एकाच जनरेशन मध्ये असतील. सी ही आणि डी इथे आलेला आहे बघा, डी ला आहे प्लस जेंडर. आता यानुसार तर हे शो होत आहे की डी हा मुलगा आहे बी चा. ए ला आता सी आणि डी हे दोन्ही मुलगे आहेत आणि ए हा पुरुष आहे. पुरुष आहे तर याची पत्नी असायला पाहिजे बी. बघा ना, बी चा मुलगा होईल डी. ही छोटीशी फॅमिली ट्री ड्रॉ झाली आणि यानुसार तुम्हाला प्रश्नाचे उत्तर काढायचे आहे. गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 म्हणजे ही जी 17 डिसेंबरला झालेली जी परीक्षा आहे आता मेन्स राज्यसेवेची, त्याच्यामध्ये हा विचारलेला प्रश्न होता. प्रश्न आहे बी चे ई शी नाते काय? म्हणजे हा जो ई आहे हा बी चा कोण होईल? हा जो ई आहे हा बी चा कोण? तर बघा, बी च्या पतीचा भाऊ, बी चे पती आहेत ए आणि ए चा भाऊ आहे. आणि पतीचे जे भाऊ असतात, त्यांना दीर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? दीर. तर ऑप्शन मध्ये मिळेल का? यस, मिळतंय. त्याचा आन्सर असायला पाहिजे ऑप्शन नंबर सी, दीर असायला पाहिजे. साधा असा प्रश्न हा सुद्धा होता. काय केलं आपण? फक्त जे इन्स्ट्रक्शन दिले आहेत त्याला फक्त फॉलो केलं. कंडिशन दिलेले आहेत त्याला फक्त फॉलो करा, प्रश्नाचे उत्तर सहज तयार होतं. चला क्वेश्चन नंबर 8 ला घेऊया. क्वेश्चन नंबर 8 यालाही वाचून घेऊया. काय बोलतो? आरशातून घड्याळाकडे बघितले. बरं, आरशातील प्रतिमा बरं का, एकदम साधी आणि सोपी. तर त्यात 6:30 वाजले होते. तर घड्याळात बरोबर किती वाजले असतील? गट क सेवा मुख्य परीक्षा पुन्हा 2023 ला मेन्सला विचारलेला प्रश्न. आणि आरशातील प्रतिमा आपण शिकलोय टोटल असतात 12 तास. 12 तासामधून दिलेला वेळ मायनस करायचा असतो. पण त्या 12 तासाला 12 तास न लिहिता 11:60 याच्यातून मायनस करणे हे जरा जास्त सोपं होतं. हे सुद्धा आपण बघितलंय. बघा ना, हे सुद्धा 12 तास होतात. 60 मिनिटे म्हणजे 1 तास तो इथे मिळवला तर 11 अधिक 1 12. याच्यामधून मायनस करा दिलेला टायमिंग. दिलेला टायमिंग काय? 6:30. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं. 60 मधून 30 कमी करा 30 आणि 11 मधून 6, तर 5:30 झालेले असतील त्या घड्याळामध्ये. जर आरशामध्ये 6:30 वाजलेले दिसतात तर ऍक्च्युली त्या घड्याळामध्ये 5:30 वाजले असतील. तर 5:30 वाजले असतील. ऑप्शन नंबर सेकंड हे उत्तर असायला पाहिजे. एकदम हार्ड अँड फास्ट सॉल्व्ह करण्यासारखे प्रश्न तुम्हाला एमपीएससीच्या परीक्षांमध्ये विचारले जातात आणि ते सहज सॉल्व्ह होतात 8-10 सेकंद, 10-12 सेकंद. खूप विद्यार्थ्यांची मानसिकता अशी असते की गणिताला खूप वेळ लागतो आणि त्यामुळे ते गणिताला अटेम्प्ट बघत सुद्धा नाही बरं का त्या प्रश्नांना. त्यांना जीके जीएस जे येतं तितके सॉल्व्ह करतात आणि 1-2 मार्कांनी त्यांचा कट ऑफ राहून जातो. पण हे फ्रीचे मार्क 20 पैकी 15 जरी तुम्हाला मिळाले तर तो जो 1-2 मार्कांनी राहणारा कट ऑफ आहे तो कट ऑफ पेक्षा खूप समोर जाईल. म्हणजे तुमची समोर निवड होण्याची शक्यता जास्त तयार होईल. त्यामुळे गणिताला अंडर एस्टिमेट करू नका बरं का. गणित हा स्कोरिंग सब्जेक्ट असतो. पूर्णच्या पूर्ण गुण मिळतात. मी तर बोलतोय तुम्हाला 20च्या 20 गुण मिळतील कंबाईनचे जर थोडीशी प्रॉपर तयारी केली तर. चला क्वेश्चन नंबर 9 ला बघूया. क्वेश्चन नंबर 9 काय बोलताय? वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज दिली. वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज दिली आहे 50 वर्ष. राईट. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. 6 पट होते. तर वडील व मुलाचे अनुक्रमे आजचे वय किती? गट क संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईनला 2021 ला आलेला प्रश्न. याला शॉर्टकटही करता येतं आणि लांबलचक पद्धतीनेही करता येतं. असे जे वयावरील उदाहरणे असतात ना ते ऑप्शन बेस्डवर अगदी सोपे असतात. तो काय बोलताय? 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 6 पट होते. ऑप्शन हा दिलाय, याच्यामधून 4 वजा करा. पहिलं ऑप्शन जे मोठं दिसतं ते वडिलांचं असेल. हा राहिलाय 31. इथून 4 वजा करा. हा राहिलाय 11. तर हा 4 पट दिसतोय का? 11 चौक 31 नाही होत. इथून 4 मायनस करा. हा झालाय तुमचा 34. इथून 4 मायनस करा. हा झालाय तुमचा 9. 9 चौक 34 होतात का? नाही होत. इथून 4 मायनस करा. राईट. सॉरी 6 पट आहे ना. 9 सक 34 होतात का? नाही. इथून 4 मायनस करा. हा झालाय 36. इथून 4 मायनस करा. हा झालाय 6. याची 6 पट आहे का? 6 6 36. यस आहे. तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे तयार झालंय 40 आणि 10. याला लांब लचक करूनही करता येईल की मुलाचं वय समजा एक्स असेल तर वडिलांचं वय 50 वजा एक्स घ्यावं लागेल. हे लांब लचक होईल. बट हे वयावरील जे उदाहरणं असतील त्याची जी उत्तरे ऑलमोस्ट तयार होतात ऑप्शन वाईज इन्स्टंट तयार होतात. वेळ लागत नाही. तुम्हाला कंडिशन दिली आहे 4 वर्षापूर्वीचे, दोघांचे पण 4-4 वर्ष कमी करा आणि वडिलांचे वय हे मुलाच्या त्यावेळेसच्या वयाचा 6 पट असायला पाहिजे 4 वर्षापूर्वीच्या. तर ऑप्शन नंबर सी मिळतं आपलं उत्तर हे असेल
या प्रश्नाचे उत्तर. चला येऊया शेवटच्या क्वेश्चनवर. क्वेश्चन नंबर लास्ट बट नॉट लिस्ट, बरं का. हा चौथा पार्ट घेतोय आपण. पुन्हा असे 5वा 6वा 7वा 8वा असे 15-20 व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे तुमची तयारी होण्यासाठी. राईट. क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 आणि फायनल शेवटचा क्वेश्चन हा तुम्हाला थोडासा न्यूमरिकल टाईपचं दिसतंय, घातांक स्वरूपातील. राईट. तर हे सुद्धा आपण ऍपमध्ये सर्व लेक्चर्स याची घेतले, सर्व डिटेल तुम्हाला त्यामध्ये शिकवणी केलेली आहे. राईट. जर तुम्हाला पुन्हा तयारी करायची असेल तर ऍपच्या मीन्स या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये पहिलाच कमेंट पिन केलेला मिळेल, बरं का. तुम्हाला त्या कमेंटमध्ये ऍपची लिंक असेल. जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताची संपूर्ण तयारी करायची असेल तर त्या लिंकला ओपन करा, इन्स्टॉल करा ते ऍप. तर त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता हे तुमचं सॉर्ट आउट सहज करता येईल. राईट. चला हा घातांक स्वरूपातील बघा. आता असे प्रश्न बघितले तर विद्यार्थी अटेम्प्ट करत नाही. कुठे आला होता? टॅक्स असिस्टंट मुख्य परीक्षा 2022 ला. राईट. चला इथे बोलताय या ब्रॅकेटमध्ये 8चा वर्ग अधिक 15चा वर्ग. 8चा वर्ग होतो 64, 15चा वर्ग होतो 225 आणि याचा पॉवर दिलाय 1/2 आणि त्याला पॉवर दिलेला आहे 3. राईट. ज्यावेळेस पॉवरला ब्रॅकेटच्या बाहेरचा पॉवर मिळतो त्यावेळेस त्यांच्यामध्ये गुणाकार केला जातो, हे तुमच्या सर्वांना माहिती आहे. चला 64 अधिक 225 जर केले तर हा होतोय कदाचित 289, ज्याचा पॉवर आहे 1/2 आणि त्यालाच गुणाकार 3 करू शकता तुम्ही, कारण ब्रॅकेटच्या बाहेरचा असणारा पॉवर जो आहे तो नेहमी गुणाकारात असतो. राईट. आता 289 जर बघितलं तर तुम्हाला जर थोडंफार वर्गांचा नॉलेज असेल तर 289 17चा वर्ग आहे. कशाचा वर्ग आहे तो? 17चा. म्हणजे या 289 ला 17चा वर्ग लिहिता येतो. आणि हा जर वर्ग असेल तर त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर हे गुणाकारात येतील, त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर 1/2 आणि गुणिला 3 असं तुम्हाला दिसतंय. ब्रॅकेटच्या बाहेरचे पॉवर हे नेहमी गुणाकारात येत असतात, जिथे 2 आणि 2 एकमेकांना कॅन्सल आउट करतील. 1 गुणिला 3 म्हणजे 17चा घन बनता येईल. 17चा घन आणि 17चा घन होतो 4913. हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. तुम्हाला घन सुद्धा 20 पर्यंत कमीत कमी माहिती असायला पाहिजे. 4913 कुठे मिळतंय का? यस, ऑप्शन नंबर बी ला मिळतंय. हे तुमचा आन्सर असायला पाहिजे. राईट. मित्रांनो, याला गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाला अंडर एस्टिमेट करू नका. तुम्हाला फ्रीचे मार्क देऊन जातात हे प्रश्न. फक्त थोडंसं नॉलेज असायला पाहिजे तुम्हाला. आणि जर नॉलेज गेन करायचं असेल तर मी ऑलरेडी सांगून चुकलेलं आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला सर्वात पहिला कमेंट पिन केलेला मिळेल, त्यामध्ये तुम्हाला आमच्या ॲपची लिंक मिळेल, बरं का. ते ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं आणि जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ताचं संपूर्ण नॉलेज पाहिजे असेल तर त्या ॲपमध्ये तुम्हाला डेफिनेटली मिळेल. तर समोर येणाऱ्या 2024ला कंबाईनची जी परीक्षा आहे तुम्हाला 20 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. त्यातले ते 20च्या 20 गुण जर घेऊन यायचे असतील तर रोजचे हे व्हिडिओ जे मी टाकतोय त्याला नक्कीच बघत चला. शिवाय तुमचे जर इतर मित्रमंडळी असतील जे कंबाईनची तयारी करतात यावेळेस येणाऱ्या, त्यांना सुद्धा तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करता येईल. शिवाय तुम्हाला जर आवडला असेल, खरंच कामाचा वाटत असेल हा व्हिडिओ, तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. तुमच्या कमेंटचे नेहमी स्वागत असेल आमच्या व्हिडिओवर. राईट. तर हा पार्ट 4 घेतलाय, बरं का. याच्या पूर्वीचे 3 पार्ट मी टाकलेले आहेत, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे लिंक्स मिळून जातील. 3 पार्ट टाकलेले आहेत, ते सुद्धा बघा. हा पार्ट 4था आहे. असेच पुन्हा खूप सारे पार्ट मी तुमच्यासाठी तयार करणार आहे. राईट. तर तात्पुरता या व्हिडिओला मग इथे स्टॉप करतोय मी. पुन्हा तुमची भेट करेल पार्ट 5 ला, बरं का. हा पार्ट 4 झाला. पार्ट 5 ला पुन्हा तुमची भेट करेल. याच्या पूर्वी विचारण्यात आलेले MPSC रिलेटेड गणित आणि बुद्धिमत्ताचे प्रश्न त्याच्याशी आपण पुन्हा चर्चा करूया समोरच्या भागात. राईट. टिल देन ऑल ऑफ यू, थँक्यू सो मच. थँक्यू.